पहली और यहाँ पे 5 गेंद उदेश ने डाले हैं और उनमें से 7 रन खर्च किए। काफी बढ़िया, क्योंकि पहली ही गेंद पे तो उसके बाद दो नियंत्रित प्रतिबंधित गेंदबाजी हम कहेंगे। काफी बढ़िया अपनी सोच बल्लेबाज। लेकिन 7 रन बच चुके हैं, कोई बात नहीं, ये अच्छी शुरुआत हुई। स्लो अच्छी मैंडेटरी भावेश मारतो या 50 असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी असा डेंजर धन्यवाद जी। कभी बढ़िया धुन यहाँ पर सुनने को मिली डीजे के माध्यम से। शुक्रिया डीजे और बीके लाइव, इन दोनों को मैं शुक्रिया अदा करता हूँ, दिल दिल से यहाँ पे इस्तेकबाल करता हूँ, क्योंकि उनके माध्यम से ये पूरी तरह से टूर्नामेंट महाराष्ट्र के हर एक जिले में, तालुका में, मैं कहूंगा हर एक गांव में, हर एक गांव के हर एक के मोबाइल में देखी जा रही है। तो कहेंगे तो ये पूरी तरह से टूर्नामेंट काफी फेमस हुई है। जगदीश इस बार पहली गेंद यहाँ पे फेंक दी कहां से। विकेट कीपर के हाथों में 2 ही रन मिलेंगे। विकेट कीपर के हाथों में सीधी तरह से दोगे तो भी ये विकेट मिल सकती थी, लेकिन यहाँ पे ऐसा लगा जैसे विकेट कीपर का ही इस बार 1 ही रन मिलेगा, एक से ज्यादा कुछ भी नहीं। जैसे बूंद बूंद से घड़ा भरता है वैसे ये 10 रन बन चुके हैं। जगदीश काफी बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। इस बार स्ट्रेट ड्राइव फुल लेंथ, अच्छी गेंद थी, लव कर दिया था, फिर से अलोंग दी कारपेट इस गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ बॉर्डर के नजदीक। 1 रन मिलेगा। 11 रन, 3 गेंद डाले हैं, 3 गेंदों में 4 रन खर्च किए। काफी बढ़िया गेंदबाजी जगदीश। इस बार
ऑलराऊंडर बोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी. धन्यवाद जी. ये रन तो नहीं था, लेकिन इस बल्लेबाज ने यहाँ पे प्रयास किया था, लेकिन असफल रह चुके. और असफलता की वजह थी कि पहला रन उन्होंने जल्दी से नहीं लिया था, गति से नहीं लिया था. अगर पहला रन आ गया रन अगर अब स्लो, ये भी नतीजा भुगतने को मिलेगा. इस बार गुडलैंड से गेंद चली गई, विकेट कीपर के दस्ताना में स्टंप के ऊपर से चली गई थी. मानो जैसे सबमरीन डिलीवरी कहते हो, और नटराजन के स्टाइल से खेलना चाहते थे. हमारे हरीश पंड्या सर की भाषा में कहेंगे तो नटराजन की स्टाइल से. जैसे इंसान डांस करता है, जैसे नृत्य करता है, वैसे नटराजन की शैली में खेलना चाहते थे. रन बन चुके 12. एक विकेट के नुकसान पर रन बन चुके 12. दो इस साल 6 उन्होंने इस पूरे हंगाम में और इस सीजन में पूरी तरह से अपने नाम किए, क्योंकि उनकी बैट्समैन फील्डर वो काफी बढ़िया है. इस बार उड़ा मिड विकेट की काफी बढ़िया देखने को मिला. ब्रेन इसे कहते हैं हम. काफी बढ़िया सेंसिबल फील्डिंग देखने को मिली मिड विकेट की, और एक रन मिलेगा. 13 रन बन चुके. बूंद बूंद से घड़ा भरता है वैसे, लेकिन मुझे लगता है कि बूंद बूंद की बारिश की जरूरत है. धो तीसरी ओवर तो बड़ा शॉट शिर्डीत सद्गुरु. शिरडी वही जाते हैं साहिब. इसलिए इस बार बीट करते हुए विकेट कीपर ने काफी बढ़िया शानदार विकेट कीपिंग की है. मुझे लगा ऐसे मैं यहाँ पे गति से
क्षेत्ररक्षण सिर्फ एक ही रन। ग्राउंड फील्डिंग का भी बढ़िया है। एक कैच छूटा था, उसके बाद अगर देखेंगे तो काफी नियंत्रित फील्डिंग आपको देखने को मिली और गेंदबाजी भी ठीक ठाक नहीं तो बहुत अच्छी देखने को मिली और बढ़िया प्रदर्शन यहाँ पे साकरबाड़ा टीम की। इस बार अग सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानत अन काळू 6 रनों के साथ 22 रन पे पहुंच चुके हैं। ये संजीवनी वर्धक इस 6 रनों के साथ इस बल्लेबाज का भी कॉन्फिडेंस काफी बड़ा होगा क्योंकि ये बल्लेबाज जब से आया है तब से मुझे लग रहा था कि इस शॉट की प्रतीक्षा कर रहे थे। काफी शॉट खेलने की कोशिश कर रहे थे, प्रयास कर रहे थे, लेकिन हमेशा वो असफल रह चुके थे। लेकिन अभी इसी बार पिछली गेंद पे उन्होंने अपना क्लास दिखाया, अपनी कलात्मकता दिखाई और गेंद को भेज दी हिमालय पे और गेंद चली गई 6 रनों के साथ पीवी टीम की ओर। अब 22 रन बन चुके हैं। मोहन आते हुए ओह इस बार लेग स्टंप के बाहर वाइड होगी, जरूर होगी। अंपायर से यहाँ पे आपको कोई शिकायत करनी नहीं है क्योंकि हमारे अंपायर क्वालिफाइड अंपायर है। अगर डिसीजन दिया तो फिर वो आपको सम्मान पूर्वक स्वीकारना होगा, स्वीकृत करना होगा। यह ध्यान में रखिए क्योंकि आप काफी बढ़िया क्रिकेट खेल रहे हो जाते थे, लेकिन हाँ ना हाँ ना हाँ ना और इस तेईस रन बन चुके हैं। धन्यवाद इसे 23 रनों पे 3 विकेट के नुकसान पे 23 रन, सिर्फ 23 रन बन चुके और एक चौथी ओवर चलती हुई। मोहन काफी बढ़िया गेंदबाजी और एक बॉलर जो गेंदबाज था उन्होंने अपना काम किया है, कॉइन पे गेंद डाली है और सही तरह से बल्लेबाज को यहाँ पे दिन में तारे दिखाते हुए क्या गेंदबाजी कर रहे, क्योंकि मानो यहाँ पे जैसे ये हिमालय की चोटी पे ये पूरी तरह से ये मैच चलती हुई और इस माहौल में देखेंगे तो काफी बढ़िया क्रिकेट देखने को मिल रही है। ये तीसरा दिन होगा आदिवासी विभाग का, ये तीसरा दिन है और फाइनल दिन है। कल से जनरल टीम यहाँ पे खेलने को देखने को मिलेगी। इस बार गेंद को पहुंचा दिया, गेंद दिखाई नहीं रही है लेकिन अभी दिखाई दे रही है। गेंद चली गई थी बैकवर्ड स्क्वायर लेग की ओर। गेंद काफी आकाश में गई थी, दिखी भी नहीं रही थी, लेकिन बाद में जो बैकवर्ड स्क्वायर लेग के क्षेत्ररक्षक थे वो गेंद को ढूंढ कर लाते हुए और 2 रन यहाँ पे मिलते हुए 2 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर पहुंच चुकी है 25 रन। इस बार काफी बढ़िया प्रयास किया है, गेंद चली गई काउगन की जोन में। उद्देश्य काफी शानदार थ्रो उनको देखने को मिला। सिर्फ 1 ही रन मिलेगा। 26 रन बन चुके। 3 गेंदों का आना शेष बाकी है और 3 गेंदों में अगर 10 रन भी आते तो भी ये मैच काफी बढ़िया होगी। इस मैच को बनाना है, इस मैच को बुनना है तो मुझे लगता है 10 रन तो 3 गेंदों में आने ही आने हैं। अगर नहीं आओगे, अगर नहीं आप लाओगे तो फिर ये मैच भी काफी संघर्ष भरा होगा आपकी ओर से, आपकी तरह से देखेंगे तो। और पीवी टीम पूरी तरह से यहाँ पे फ्रस्ट्रेशन में आती हुई, पूरी तरह से दबाव में आती हुई। जब टीम दबाव में आती है तब मुझे लगता है
वो टीम काफी अच्छा प्रदर्शन करती है। जैसे हम कहेंगे तो इंडिया टीम होगी, ऑस्ट्रेलिया टीम होगी, वो जब जब दबाव में खेलती है तो ऐसे खेलती है जैसे मानो पूरी तरह से और लास्ट गेम होती हो। इस बार बैकफुट पे जाके पुल कर दिया, गेंद चली गई उदेश के हाथ से, निकल गया। खरा और ए फील्डिंग काफी बुरी थी, इसी वजह से 4 रन मिलेंगे। 4 रनों के साथ कुल संख्या मिलाकर रनों की बढ़ चुकी 30 रन, 30 रन बन चुके। इस बार गेंद को टर्न कर दिया, गेंद चली गई बैकवर्ड। तेहतीस धाबा धावफलकर झाल्यात आणि 34 धाब्यांची गरज। डीजे आपण एक सुमधुर म्युझिक द्या। काळूबाई तो वाहन माझ्या 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 अगं सुटला माझा पदर बाई मी धावते भांडत अन काळूबाई तो वाहन माझ्या अंगात अन काळूबाई तो वाहन माझ्या अंगात धन्यवाद डीजे। पुढील मॅच असेल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल पोकळ्याच्यावाडी संघाचे कर्णधार आणि खाद्यवडी संघाचे कर्णधार। आपण टॉस साठी यायचे आणि विलंब लावायचा नाही। याच्यानंतर प्रत्येक सामने 3 षटकांचे राहतील, याची दक्षता घ्यायची कारण 4:30 वाजलेत। पोकळेच्यावाडी संघाचे कर्णधार आणि खातेवली संघाचे कर्णधार, चला आपण टॉस साठी यायचे आणि इथून एकही मॅच मध्ये एकही ओव्हर आणि मी म्हणेल एकही मिनिट आपण वाया घालवायचं नाही, कारण आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये एक टीम काढायची। चला क्षेत्ररक्षण सजून घ्या कॅप्टन। बॅट्समन चला, 2 बॅट्समन उदेश चला जिंकण्यासाठी या ठिकाणी हवेत। 34 धाबा जिंकण्यासाठी हवेत। 34 धाब्यांची गरज आहे जिंकण्यासाठी। चौतीस धाब्यांची गरज आणि जो स्टँडर्ड ऑफ क्रिकेट उदेशच्या टीमचा आहे, साखरपडा टीमचा, मला वाटतं 34 धाबा फार कमी आहेत, परंतु क्रिकेटमध्ये आपण सांगू शकत नाही, कधी कधी लो स्कोरिंग मॅच मध्ये देखील चांगली मॅच पाहायला मिळत असते। पिवळी संघाने जर चांगली बॉलिंग केली, 10 फक्तशी मासे गळाला लावायचे, फक्त 10 मासे, 10 मासे मिळाले तर तुम्ही जिंकू शकता, परंतु ते 10 मासे मिळवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल।
34 धाब्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नाही आहेत, जुनेच आहेत सगळे. आता ह्या चेंडूमध्ये खेळवायचं आहे. त्यानंतर आता दुसऱ्या फेरीमध्ये आपण चला मॅचला सुरुवात करायची. पंच विलंब लावायचं नाही, 4:30 वाजलेत. पहिली षटक या ठिकाणी हाताळत आहेत रुपेश, यशवंत आणि काशीनाथ. हो, पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर फॉलो केलं होतं फलंदाजांनी, परंतु पंचांच्या दोन्ही हात म्हणजे या ठिकाणी टायटॅनिक पोज, संतोष टायटॅनिक पोज मध्ये या ठिकाणी निर्देशित करतोय. वाईड असेल, श्री गणेश होतो या ठिकाणी. श्री गणेश झालाय. धावसंख्या धावफलकावर 1 धाव लगावली गेली, ती देखील बोनस स्वरूपामध्येच मी म्हणेल एक्स्ट्रा धावेनी धावसंख्येला आकार मिळालाय. 34 धाब्यांची गरज, 1 आलं. हो, डीजे खातिवली आणि वाजीव धन्यवाद डीजे. डीजे आम्हाला चांगलं म्युझिक देत आहेत, परंतु असं म्युझिक द्या की आमचे प्रेक्षक नव्हे तर आमचे फलंदाज देखील चांगली बॅटिंग करतील, आमचे गोलंदाज देखील चांगली बॉलिंग करतील. असं क्रिकेटचं म्युझिक द्या. ओ बॅकफुट काय गुड स्टार्ट. वेल बिगन इज हाफ डन. अगदी त्याप्रमाणे 7 रन इज नॉट बॅड एट ऑल. इट्स अ व्हेरी गुड स्टार्ट फ्रॉम बोथ द बॅट्समन यशवंत अँड अलॉंग विथ काशीनाथ. Rupesh consisted 7 runs in 2 deliveries. That is very expensive over indeed so far. ओहो, ह्या वेळेस ऑफ स्टंप फॉलो पुन्हाच्या एकदा दोन्ही हात संतोष यांचे टायटॅनिक पोज मध्ये. अगदी टायटॅनिक पोज, टायटॅनिक चित्रपट देखील मित्रांनो 12 ऑस्कर मिळाले होते. आणि काय चित्रपट होता, खरंच जबरदस्त चित्रपट. त्या ठिकाणी जॅक अँड रोज यांची एक अशी केमिस्ट्री पाहायला मिळाली. जबरदस्त चित्रपट पाहायला मिळाला. यावेळेस हार्डपंच केलाय, परंतु क्षेत्ररक्षकाला जाऊन तो टिपला गेलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पूर्णपणे फटका चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षक देखील तितकाच चांगला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू हातामध्ये गेलाय आणि फलंदाजाला मला वाटतं आपल्या घराकडे पाठवावं लागेल. फलंदाजाला आपल्या घराकडे जावं लागेल, घरट्यामध्ये जावं लागेल, कारण पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. यशवंत बॅक टू द पवेलियन. काशीनाथ बॅक टू द पवेलियन. अरे बर्थडे आहे भावाचा, अन्न चंदच साऱ्या गावाचा. बर्थडे आहे भावाचा. धन्यवाद डीजे. चांगलं म्युझिक. बर्थडे आहे भावाचा आणि जल्लोष आहे गावाचा. मला वाटतं या बॅनरवर जे जितके दिसत आहेत सगळ्यांचाच बर्थडे आहे आणि त्यांच्याच माध्यमातून मला वाटतं, कारण मला वाटतं पाटील साहेबांचा जो चष्मा आहे ना, चष्मा तो आणि युट्यूबच्या माध्यमातून देखील त्याच्यावर प्रक्षेपित केलं जात आहे. म्हणजे आमचे पाटील हे महाराष्ट्रामध्ये पोहोचलेत, जगामध्ये मी म्हणेल 184 देशांमध्ये पोहोचलेत. हो, धावसंख्या धावफलकावर 9 धावा. चार चेंडू आतापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये आपण जर एकंदरीत विचार केला तर आतापर्यंत 6 चेंडू हाताळले, 6 पैकी 4 चेंडू हे वैध ठरलेत
आणि 2 चेंडू अवैध. शेलोडी संघाचे एक गोलंदाज होते की ज्यांनी 15 चेंडू 1 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी टाकली होती, तरी देखील ते जिंकले होते. असं देखील पाहायला मिळतं. मिनिटरी पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे बॅटिंग असेल. आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. स्टंपवरनं जातोय का चेंडू, लाईन चेक करावी लागेल. आणि आमचे क्वालिफाईड पंच सातत्याने सांगतायत टायटॅनिक पोज मध्ये की वाईड आहे. इट इज नॉट अ व्हॅलिड डिलिव्हरी, इट इज वाईड. सातत्याने या ठिकाणी हा 7वा चेंडू, त्यापैकी 3 तर धावा एक्स्ट्रा सोबतच मिळाले. 10 धावा धाव फलकावर. अशा जर तुम्ही बॉलिंग केली पिवळी संघ तर तुम्ही जिंकू शकत नाही. स्ट्रेट ड्राईव्ह फुटबॉल जितकी उंची होती त्या दृष्टीने खाली त्या चेंडूपर्यंत येणं गरजेचं नव्हतं आणि तितकं शक्य देखील नव्हतं. परिणामी पायाचा वापर केला, शूजचा वापर केला आणि फुटबॉल फिल्डिंग. क्रिकेटमध्ये फुटबॉल देखील खेळला जातो आणि होतो देखील खेळला जातो आणि मला वाटतं कराटे देखील खेळला जातो. क्रिकेटमध्ये सगळेच खेळ खेळले जातात मित्रांनो. म्हणून क्रिकेट हा भारतीय देशासाठी धर्म बनलाय. हे वैशिष्ट्य आहे. खेळाला धर्म देणं, खेळ धर्म बनणं, एकंदरीत क्रिकेटचा विजय. बॅटची एज हा नेहमीच मी म्हणेल लागत असते आणि परिणामी यशवंतला तंबूजाश्वर जावं लागेल. आता मात्र मी म्हणेल या संघाची आधारवड उदेश येतोय. जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खान, ही क्रिकेटपटूंची खान. इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान. 152 लोक ही मॅच बघतायत आणि मला वाटतं 5000 प्रेक्षक हे आमच्या थेट या मैदानावर आहेत. म्हणजे साधारणपणे आपण बघू शकतो तर किती प्रेक्षक ही मॅच बघतायत. ओव्हर झालेली आहे. धावसंख्या धाव फलकावर 10 धावा. 34 धाव्यांची गरज आहे. 10 धावा धाव फलकावर अंकित झाल्यात. अजूनही 24 धाव्यांची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू 24 धाव्यांची गरज. मॅच पूर्णपणे खूप सोपी आहे. फक्त जर साखरपाडा संघाच्या फलंदाजाने चुकी केली तर मात्र ही मॅच त्यांच्यासाठी फार कठीण होऊन बसेल. आणि उदेश असेल, किशोर असेल, त्याला चांगलं खेळावं लागेल, सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. घाई करता कामा नये. आणि ज्या पद्धतीने ते खेळत असतात सेन्सिबल क्रिकेट जर खेळले तर 18 चेंडू मध्ये 24 धावा या जास्तही नाहीये. परंतु बॉलिंग जर चांगली झाली आणि ही विकेट, या 2 विकेट जर आल्या तर ही मॅचला एक कलाटी मिळेल. ही मॅच खूप चांगली होईल. शॉर्ट पिच चेंडू होता, खराब चेंडू, खराब. धन्यवाद. किशोर वाटच बघत होते की कधी हा प्रकार मिळतो आणि गती नव्हती या गेंदबाजीमध्ये, या बॉलिंग मध्ये गती नव्हती आणि परिणामी तुमच्याकडे जर गती नसेल तर तुम्ही फुल लेनचा वापर करू शकता. गती असलेला गोलंदाज हा नेहमीच गुड लेंथ वरनं तुम्ही जर सीम करू शकता, मूव्ह करू शकता तर तुम्ही चांगले गोलंदाज ठरू शकता. चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. धावसंख्या धाव फलकावर 15 धावा. अजूनही सामना जिंकण्यासाठी 34 धाव्यांची गरज आहे. 15 झाल्यात. 34 धाव्यांचं टार्गेट आणि 15 झाल्यात. अर्धा स्कोर या ठिकाणी पाहायला मिळतोय. 19 धाव्यांची गरज. 16 चेंडू 19 धावा. बॉल टू बॉल मार्किंग जरी बघितलं तरी देखील ही मॅच साखरपाडा संघाच्याच बाजूने आहे. 90-10 असंच मी म्हणेल कॅल्क्युलेशन. साखरपाडा संघ
धन्यवाद DJ. स्वतःवर नियंत्रित करू शकला नाही, फटक्याला नियंत्रित करू शकला नाही, फटक्याला एलिव्हेशन देऊ शकला नाही आणि कधी कधी अति काही संकटात नाही, अगदी ही विकेट तर संकटात घेऊन जाणारे नसेल ना, येणारे चेंडू सांगून जातील, परंतु ही विकेट फार महत्वाची. उदेश तंबूच्या आशाला गेलेत, घरट्यामध्ये विसावलेत, धावसंख्या स्थिरावली 15 धावा. देवा आलेत, एक वाटतं मला कासने गावचा देवा काय खतरनाक खेळायचा आणि हे देवा आलेत. छोट्या बॅकलिपने बॉटम हँडचा वापर केलाय, चेंडू ड्राईव्ह केले, दुसरी धाव देवा. वन मोर विकेट इज डाऊन. विकेट्स मला मी अगोदरच सांगितलं होतं की पिवळी संघाला फक्त 10 विकेट्स घ्यायचे, 10 मासे गळ्याला लावायचे, 10 मासे लागले का या 34 धावा ते डिपेंड करू शकतात. आणि मी म्हणेल साखरपाडा संघाचे दृष्टीने बघितलं तर 34 धावा फार कमी होत्या, परंतु स्वतः विकेट टाकून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारल्यासारखी परिस्थिती झाली, कारण 4 फलंदाज आतापर्यंत त्यांचे बाद झालेत. यशवंत बाद झाला, काशीनाथ बाद झाला, उदेश बाद झाला आणि आता देवा तर शून्यावरच चेंडू अगदी न खेळताच बाद झालाय. शॉर्टपिच चेंडू होता, ड्राईव्ह केले, गॅप सिलेक्शन चांगला आहे, चेंडू फरार, चेंडू बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ. 2 धावा मिळतील, तिसऱ्या धाव्यांचा प्रयत्न असेल का? नाही, 2च मिळतील. 18 धावा धाव फलकावर. धावा धावफलक अंकित झाल्यात. मॅच खूप चांगली पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवर धावा आल्यानंतर ही मॅच पूर्णपणे बदलते. शॉर्टपिच चेंडू होता, बॅकफुटला गेले, हार्डपंच केलाय, चेंडू फरार, या ठिकाणी बाउंड्रीच्या दिशेने क्षेत्ररक्षण चेस करतो आणि चांगले क्षेत्ररक्षण डीप कव्हर झोन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. दुसरी धाव, हा ना फायनली आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये परतलेत. या ठिकाणी सातत्याने जर तुम्ही रनआउट व्हाल तर मात्र तुम्ही ही मॅच गमवू शकाल. 2 धावा आल्या, 20 धावा धावफलकावर आणि 14 धाव्यांची गरज. 12 चेंडू, 14 धाव्यांची गरज. प्लेसमेंट छोट्या बॅकलिपने या ठिकाणी एकच धाव मिळेल. 13 धाव्यांची गरज. 13 धाव्यांची गरज आहे. 11 चेंडू, 13 धावा. हो, या वेळेस ऑन साइडला टर्न केलाय. 1 धाव मिळेल. 12 धाव्यांची गरज. 10 चेंडू, 12 धावा. मॅच खूप क्लोज पाहायला मिळते.
दहा चेंडू 12 धावांची गरज. रुपेश हाताळतात ते षटक. हो, छोट्या बॅकलिफ्टने या ठिकाणी या बॅट्समनचा अप्रोच खूप चांगला आहे. एक एक धाव तो चेंडू डॉट खेळत नाहीये, एक एक धाव कॉन्ट्रीब्युट करतोय. चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. कल्पेश अकरा धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू 11 धावा. छोट्या बॅक लिपने इनफिल्ड फक्त कव्हर केल्या. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते. दुसरी धाव नाही येणार. फक्त एक एक धाव येते. 10 धाव्यांची गरज. 8 चेंडू 10 धावा. मॅच बघा काय या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. या ठिकाणी विकेट हातात ठेवण्याची गरज आहे, कारण मिडल ऑर्डर पूर्णपणे या ठिकाणी जबाबदारी आले. फ्रंटलाईन बॅट्समन सगळे फ्लॉप ठरले. हो, लिडिंग एज चेंडू फाईन पार करू दिलं. इतकं जबरदस्त क्षेत्ररक्षण, परंतु 3 धावा तर निश्चितच मिळतील. 3 धावा मिळतील आणि या 3 धावा फार महत्वाच्या आहेत, कारण या ठिकाणी ज्या बॅट्समनचा अप्रोच चौकारासाठी नव्हताच, फक्त 1 धाव्यांसाठी होता, त्या ठिकाणी देवाने त्याची बॅटची एज लावली आणि 3 धावा दिल्यात. कल्पेश 7 चेंडू 7 धाव्यांची गरज. स्टँडर्ड ऑफ क्रिकेट कसं वाढतं मित्रांनो, हे या मॅच मधून बघायला मिळतं. क्लोज कनेक्शन कसं पाहायला मिळालंय. काय बॉलिंग केली जाते. फुलटा चेंडू होता. क्या बात आहे. शॉट आणि क्लास आणि सेन्सिबल क्रिकेट. सेन्सिबल क्रिकेट याला म्हणतात क्रिकेट विथ द ब्रेन. आज मात्र योगेश ठाकरे आमच्या चोंडे करचा बॅट्समन होता, त्याची मला आठवण झाली. अगदी अशाच पद्धतीने खेळायचे, फक्त छोट्या बॅकलिफ्टने फटके गायचे आणि गरज असताना गोलंदाजाला 5-5 6 देखील मारायचे, परंतु सातत्याने स्लो सुरुवात करायची आणि नंतर आक्रमण करायचे. असं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते. गरज आहे. उदेशनी आज आपलं अनसेन्सिबल क्रिकेट दाखवलं, परंतु आज या छोट्याशा कल्पेशने दाखवलंय ही मॅच ते जिंकू शकतात. क्या बात आहे. सागरपाडा टीम चांगली बॅटिंग करतायत. 6 चेंडू 5 धाव्यांची गरज. सहा चेंडू 5 धाव्यांची गरज आहे. आकाश शेवटचं षटक. जर आकाशने या ठिकाणी ही मॅच जिंकवली तर खरंच मी म्हणेल पिवळी संघ इतिहास घडवेल, कारण साखरपाड्या संघाला पराभूत करणं हा देखील एक प्रकारे इतिहासच आहे. अगर घी सीधी उंगली से निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने क्यों, बरोबर की नाही. धावा जर सरळ बॅटने येत असतील तर आडव्या बॅटने कशाला खेळवायचं. अगदी याच पद्धतीने. छोट्या बॅकलिफ्ट मध्ये फक्त प्लेसमेंट केली. एक धाव तर आली, दुसरी धाव येईल का, नाही येणार. 5 चेंडू 4 धाव्यांची गरज. किती डोक्यावर बर्फ ठेवलाय. डोक्यावर बर्फ ठेवून क्रिकेट खेळला जातोय. जर डोक्यामध्ये जर आग असेल तर क्रिकेट तुम्ही खेळू शकत नाही. अग्रेशन तर असावंच, परंतु परिस्थितीनुरूप तुम्हाला महेंद्रसिंग धोनी सारखं देखील बनावं लागतं, कारण महेंद्रसिंग धोनी किती शांत राहून संपूर्ण जगाला त्यांनी जिंकलं आणि भारत देशाला 2007 आणि 2011चा वर्ल्ड कप जिंकून दिला. हो, लेग स्टंपच्या बाहेर वाईड असेल. 3 धाव्यांची गरज. हो, प्लेसमेंट केली. गॅप सिलेक्शन चांगला आहे. मॅच विनिंग फटका असू शकेल. क्या बात आहे. 2 तर आली. तिसरी धाव वेगाने कंप्लीट केली जाईल का, नाही. 1 धावेसाठी अजूनही प्रतीक्षा आहे. 1 धाव्यांची गरज. 33 झाल्यात. 1 धाव्यांची गरज आहे. परंतु या दोन्ही फलंदाजांनी दाखवून दिलं की कधी कधी तुम्हाला बुद्धिचातुर्य फार महत्वाचं असतं. तुमच्याकडे बाहुबली सारखी ताकद जरी नसेल, परंतु तुमच्याकडे राहुल द्रविड सारखा जरी क्लास असेल, पुजारा सारखा जरी क्लास असेल, तरी तुम्ही मॅच जिंकू शकता. कारण पुजारा यांनी गाभा या स्पर्धेत